नाशिकच्या येवल्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते संभाजी पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला। दरम्यान लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय। वाशिममध्ये शेतकऱ्यांनी गत खरीप हंगामात पीक विमा योजनेत सहभाग घेत तब्बल 15,86,00,000 रुपयाचा प्रीमियम भरला। मात्र विमा कंपनीकडून केवळ एकाच महसूल मंडळातील सोयाबीन शेतकऱ्यासाठी 1,09,00,000ची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। मुंबईचा भाजीपाला बाजार नाशिक, पुणे, गुजरात, कर्नाटक या भागांवर अवलंबून आहे। मात्र या भागात उष्णतेचा परिणाम जाणवतोय, त्यामुळे पुरवठा साखळीवर दबाव वाढला। उष्णतेमुळे पालेभाज्यांची पानं लवकर सुकत असल्यानं बाजारात पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतमाल खराब होतोय। आखाती प्रदेशातील युद्धामुळे निर्यात बंदचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसलाय। मात्र कृषी निर्यातीसाठी केंद्र शासनाने 497 कोटींचे पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला। केंद्र शासनाचे निर्यातीसाठीचे प्रयत्न यशस्वी झाले तर मे महिन्याच्या उत्तरार्धात हापूसची निर्यात पुन्हा गती पकडेल अशी आशा आहे। खरीप हंगाम 2026 साठी केंद्राने महाराष्ट्राला 48 लाख टन खतांचा कोटा मंजूर केला। युरिया, DAP सह सर्व खतांचं नियोजन करण्यात आलं। सध्या 27.44 लाख टन खतं उपलब्ध असून हा साठा एकूण कोट्याच्या 56% आहे। 2025-26 हंगामात ऊसाच्या FRP पोटी 40,327 कोटी देय तर 38,197 कोटी रक्कम शेतकऱ्यांना अदा झाली आहे। थकीत रक्कम 2,130 कोटींवर आली आहे।